वंदोनिया तव पदांबुजदेवराया वैराग्य भक्ती मज द्या प्रभुदेवराया ज्या साधना घडविले महादेवराया ते प्रेम साधन घडो मज देवराया पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभव त्राहि मां कृपया देव शरणागत वत्सल श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बाबू, आपल्या शरीरावर घोट्यापासून तर डोक्यापर्यंत 81,10 देवतेची मळ लागलेली. त्या मळाला नाव देखील दिलेले. वरून उच्चादिक्रमे वेगळे नाव दिले, निचादिक्रमे वेगळे नाव दिले. उच्चादिक्रमे वरून येताना ज्यावेळेस आपण तमातून बाहेर निघतो, माया जेव्हा आपल्याला तमातून बाहेर आणते आणि आद्यमळ लावते, आपल्याला अन्यथा ज्ञान उपयुक्त ती, आणि अन्यथा ज्ञान झाल्यामुळं आपल्याला आद्यमळ लागतो. आद्यमळ म्हणजे, आणि आद्यमळ लागल्यामुळं आपला जे स्वरूप आहे ते संकोच पावते. तर ते 100 ब्रह्मांड एवढं आपलं शरीर म्हणजे स्वरूप आहे. ते 100 उणे 90 बरोबर 10 एवढं संकोचले जाते. आणि म्हणजेच मग प्रथम आद्यमळ लागतो. तर त्या मळाला, तो मळ मायेचा मळ आहे. त्या मळाचा रंग हिरवा आहे. नंतर मग आपल्याला माया हरितातून प्रपंचात तमातून हरितात लुटून देते 7व्या प्रक्रियेनं. तिथं आल्यावर आपण मळ रचना करतो, आपल्या अंगावर मळ लावून घेतो. का बरं मळ लावून घेतले अंगावर? कारण मळ हे का लागतात बरं जीवस्वरूपावर? कारण मळ जर लागली नाही तर देवतेला जीव दिसत नाही. जीव एवढा सूक्ष्म आहे की तो देवतेलाच काय, मायाला देखील दिसत नाही. माया त्याला अनादि आज्ञेद्वारे बघते आणि इतर देवता त्याला मळाद्वारे बघतात. तर मग तुम्ही म्हणतात मग माया जीवाला मळाद्वारे का बघ, अनादि आज्ञेद्वारे कशी बघते, आणि देवता जीवाला मळाद्वारे कसे बघतात? तर माय बाबा, एक काजवा नावाचा एक किडा आहे. काजवा नावाचा किडा आहे. तो तुम्हाला दिसतो का? नाही दिसत. मग काय दिसतंय? त्याचं काही अंग चमकलेलं दिसते तुम्हाला, आणि मग ते अंग चमकलेलं दिसतंय, आणि तुम्ही त्या जो चमकत आहे त्याला तुम्ही काजवा समजता. तसं प्रत्येक देवतेच्या म्हणजे शरीरासारखी, प्रत्येक देवतेच्या ब्रह्मांडस्थीसारखी तदाकार तशा आकाराचे सूक्ष्म प्रपंचाचे मळ, सूक्ष्म अगदी आपल्या शरीरावर लागलेले असतात प्रत्येक. आणि त्या प्रत्येक देवतेला आपले आपापले मळं दिसतात, आणि त्या मळालाच ती देवता जीव समजते. आणि मग मळ म्हणजे काय? मळ म्हणजे देवतेचे सूक्ष्म शरीर. मळ म्हणजे देवतेचे सूक्ष्म शरीर. त्या मळाला नावे आहेत. उच्चादिक्रमी काय नाव आहे? आद्यमळ, विश्वमळ, प्रकृतिमळ, विकृतिमळ आणि विकृतिमळ असे नाव परमेश्वराने दिलेले त्याला. आणि निचादिक्रमी काय नाव दिले? विखो, इंद्रिय, अंतकरण, देह आणि विधेय असे नाव दिले. मग मळ म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मळ म्हणजे काय? मळ म्हणजे देवतेचे सूक्ष्म शरीर. म्हणजे मायाला शरीर, मायेचं शरीर आहे का? नाही, मायाला शरीर नाही. माया ही म्हणजे स्वरूप आहे मायेचं, आणि मायाला शरीर नाही, विधेय आहे माया. आणि मग
तो तिचा आद्यमळ आहे. आद्यमळ म्हणजे जीवाचा संलग्नाचा संकोच आहे. आणि तो कशामुळे झाला? तो अन्यथा ज्ञान, जीवाच्या आणि संलग्नाच्या अन्यथा ज्ञानामुळे संकोच झाला. आणि नंतर मग त्या मायेनं तमातून हायतात लोटल्यानंतर मग जीवानं पुन्हा अंगावर त्याच्या जीव स्वरूपावर मळ लावून घेतले. तर प्रथम मळ लावून घेतला विश्वमळ, आणि विश्वमळ आल्यानंतर तो 10 उणे 9 बरोबर एवढं 1 एवढा संकोचला. आणि नंतर मग प्रकृतिमळ म्हणजे अष्टभैरवाचा मळ लावला, विकृतिमळ म्हणजे 5 आणि 6 देवतेचा मळ लावला, आणि विकृतिमळ म्हणजे 1 ते 4 देवतेचा, कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग असे 4 देवतेचे मळ जीवानं आपल्या अंगावर लावून घेतले. तर या मळरचनेला, जीवाने केलेल्या या मळरचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हटलं. तर मग आता मळ म्हणजे काय? मळ म्हणजे देवतेची सूक्ष्म शरीर. तर मग मग मायेचं काय? मायेला तर शरीर नाही, मग मायेचा आद्यमळ आहे आणि तो वेगळा आहे, तो निप्रपंचिक आहे. आणि नंतर पुन्हा मग मळ लागला विश्वमळ. तर विश्वमळाचा आकार कसा आहे? कासवाकार आहे. म्हणून जीव त्या सूक्ष्म प्रपंचाच्या ढिगावर जातो, तिथून 5 भूते 3 गुण आणतो, आणि विश्वदेवतेची कासवाकार मूर्ती तयार करतो त्या प्रपंचाची, आणि आपल्या जीवस्वरूपावर लावून घेतो. तो झाला विश्वमळ. नंतर पुन्हा जीव हा सूक्ष्म प्रपंचाच्या ढिगावर जातो, 5 भूते 3 गुणे आणतो, आणि हे म्हणजे अष्टभैरवापासून खालच्या ज्या देवतेच्या ब्रह्मांडस्थ मूर्त्या येतात त्या मनुष्यकार आहेत. मग मनुष्यकार 81 कोटी 6,08 देवतेच्या मनुष्यकार मूर्त्या तयार करतो त्या सूक्ष्म प्रपंचाच्या, आणि आपल्या जीवस्वरूपावर लावून घेतो. असे 81 कोटी 6,09 देवतेचे मळ तो आपल्या अंगावर लावून घेतो. तर त्या मळरचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. तर मळाचे किती प्रकार आहेत? मग मळाचे 2 प्रकार आहेत. एक आहे कासवाकार मळ, आणि एक बाकीचे कसे आहेत? मनुष्यकार मळ आहेत. आणि आद्यमळ कसा आहे? आद्यमळ हा म्हणजे विधेयी आहे. विधेय कोणाला म्हणावं? विधेयी हे संलग्नाला म्हणावं, विधेयी म्हणजे मायाच्या मळाला म्हणजे आद्यमळाला म्हणावं, आणि विधेयी ही ब्रह्मांड देवतेची ब्रह्मांडस्थ मूर्ती आहे चिज, तिलाही विधेय म्हणावं. म्हणजे त्याला देह नाही, तर म्हणून त्याला विधेय म्हटलं जाते. तर मायबाबा, अशा प्रकारे ही मळरचना जीवानं केली, त्या मळरचनेला सूक्ष्म प्रपंच म्हणतात. तर मायबाबा, मळरचना का केली? कारण जीव एवढा सूक्ष्म आहे की तो इतर देवतेला तर जाऊ द्या, सोडून द्या, परंतु मायाला देखील दिसत नाही. माया त्याला अनादेवतेद्वारे बघते, आणि इतर देवता त्याला मळाद्वारे बघतात. तर मग हे जे मळ लागले, हे मळ देवतेला बघण्यासाठी लागले. देवतेला जीव दिसावा, आणि देवत्याला जीवाला सुखदुःख देता यावं यासाठी मळाची रचना केलेली. तर मायबाबा, हे मळाची मग क्षालन का होते? तर मळाचं क्षालन 2 वेळेस होत असते. एकदा महासागरामध्ये महासागर होताना माया जीवाला सर्व जीवाला हरितात नेऊन ठेवते, आणि हरितात नेऊन ठेवल्यानंतर मग अगोदर स्थूल प्रपंचाची सवार होतो, आणि स्थूल प्रपंच सवार झाल्यानंतर मग सूक्ष्म प्रपंच म्हणजे मळ रचनेचा सवार होतो. विखो इंद्रिया विलया जातो, इंद्रिय अंतकरणी विलया जाय, अंतकरण देह विलया, आणि देहामध्ये येऊन एक प्रक्रिया होते, आणि ती म्हणजे 5 भूत 3 गुण वेगळे होतात, आणि यालाच देह विधेय विलया जाय असे म्हणतात. तर अशा प्रकारे आणि जो राहिला आद्यमळ, तो आद्यमळ जसं माया जीवाला हरितातून तमात नेते, तर त्यावेळेस त्याचा विकास होत जातो. आणि ज्यावेळेस माया जीवाला तमातून हरितात आणते, तच त्याचा म्हणजे विकास संकोच होत जातो. म्हणजे संकोच आणि विकास होत जातो त्याचा. तर मायबाबा, अशा प्रकारे मळ का लागले? मळ म्हणजे काय? आणि मळाचं शाळण पुन्हा दुसरे कशानं होतं आहे? आपल्याला ज्यावेळेस आपला मोक्षमार्ग सुरू होतो, त्यावेळेस आपल्याला अप्रोक्ष सामान्य ज्ञानामध्ये आपले सगळे मळ शाळे जातात, आणि राहतो तो आद्यमळ. मग अयोध्येच्या पांती म्हणजे आद्यमळाचा नाश होतो. अशा प्रकारे मायबाबा, आपल्याला मळ लागलेले आहेत, ते आपणच आपल्या अंगाला लावून घेतलेले आहेत, आणि
त्या माळाचा म्हणजे नाश कसा होतो, त्या माळाचं क्षालन कसं होतं हे देखील तुम्हाला या प्रवचनामधून मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याप्रमाणे मायबापो हे तुम्हाला पटलं तर आपल्या ह्या आपल्या ग्रुपला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कारण तुम्ही सबस्क्राईब केले तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्याला मदत होईल. त्यामुळे सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.